नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरला आपण व्हेलॉसिटी ऑफ यंथ ऑर्बिट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/n हे एक्सप्रेशन बघणार आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काय, तर बोर्डला प्रश्न कसा विचारला जातो हे पहिल्यांदा चेक करून घ्या. फिजिक्समध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलाच कळत नाही की बाबा हा क्वेश्चन या पद्धतीने सोडवायचा आहे. कारण मॅक्सिमम मुलं काय करतात, तर फॉर्म्युला बेस्ड डेरिव्हेशन पाठ करतात पूर्णपणे, आणि क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला जातो हे कोण बघतच नाही. तर मॅक्सिमम लक्षात ठेवा, जे डेरिव्हेशन तुम्ही क्लिअर करताय, परफेक्ट करताय, तर त्या डेरिव्हेशनच्या रिलेटेड काय क्वेश्चन विचारला जातोय किंवा ते एक्सप्रेशन किती पद्धतीने विचारलं जाऊ शकतं, ह्याचा स्टडी सगळ्यात महत्त्वाचा करणं गरजेचं आहे. कारण एक्झाम झाल्यानंतर, कारण बऱ्याच मुलांचा असा अनुभव आहे मागच्या बॅचचा, की पेपर झाल्यावर कळतंय की हे येत होतं आपल्याला, असं होता कामा नाही. ठीक आहे, त्यासाठी क्वेश्चन वाचायचा सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, मग आता क्वेश्चन बघा. ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन यंथ बोर ऑर्बिट. इथपर्यंत एक प्रश्न आहे, म्हणजे व्हेलॉसिटी व्हीएनचा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. आणि किंवा तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो शब्द क्वेश्चन, की शो दॅट व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन यंथ बोर ऑर्बिट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर, म्हणजे व्हीएन प्रोपोर्शनल टू 1/n. क्लिअर? ठीक आहे. आता हा जो भाग दिसतोय कन्सिडरचा वगैरे, पूर्णपणे हा पार्ट पूर्णपणे जसा आपण रेडियस ऑफ यंथ ऑर्बिटसाठी वापरलेला तोच भाग आहे, वेगळा काय नाहीये. जसं आपण बघा, रेडियस ऑफ यंथ ऑर्बिटला आर एनचा फॉर्म्युला प्रूव्ह केलेला. आता व्हेलॉसिटी ऑफ यंथ ऑर्बिट साठी आपल्याला फॉर्म्युला काय करायचा आहे, प्रूव्ह करायचा आहे. कन्सिडर सेमच आहे, लेट पण सेम आहे. आता ह्याचं एक्सप्रेशन कसं प्रूव्ह करायचं बघा. आपल्याला बोरची दोन पोस्टुलेट माहिती आहेत, पहिली त्या दोघांचा वापर करायचा आहे. आणि इथं आपल्याला व्हीएन आणि एन ह्या दोघांच्यातलं रिलेशन पाहिजे. तर इथं आर एनच्या व्हॅल्यू काढायच्या, आर एनला इलिमिनेट करायचा त्या पोस्टुलेट मधून, म्हणजे आर एनच्या व्हॅल्यू दोन्ही पण पोस्टुलेट मधून फाइंड करणार आहे आणि इक्वेट करायच्या. तुम्हाला आन्सर लगेच मिळून जाईल. लक्ष द्या आता फक्त कसं आपण प्रूव्ह करतोय बघा. आपण काय म्हणणार म्हणताना इथं, अकॉर्डिंग टू बोर्स फर्स्ट पोस्टुलेट. पहिल्या पोस्टुलेट प्रमाणे काय सांगा, तर सेंट्रीपिटल फोर्स इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv² अपॉन r इक्वल टू याचा फॉर्म्युला 1/4π इंटू ई स्क्वेअर अपॉन आर एनचा स्क्वेअर. इथं आर एन येणार, इथं ई येणार, इथं एन येणार. आता तुम्हाला माहिती आहे मास ऑफ इलेक्ट्रॉन, व्हेलॉसिटी ऑफ यंथ ऑर्बिट, रेडियस ऑफ यंथ ऑर्बिट. ठीक आहे, त्याच्यावरून कोणाची व्हॅल्यू काढायची सांगितलं तुम्हाला मी, आर एनची. आता कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, लक्ष द्या. आर एनची व्हॅल्यू काढायची, काय कॅन्सल होते बघा, आर एनला एक आर एन कॅन्सल होईल. ठीक आहे, मग इथला आर एन इकडे घ्या, हा पार्ट खाली आणा, म्हणजे आर एन इक्वल टू, आता इथं झेड पण घेतलं जातं लक्षात ठेवा, पण आता हायड्रोजन आयटमसाठी झेडची व्हॅल्यू 1 असते. इथं तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलंय, आपण घेऊयात झेड. ठीक आहे, मग इथं काय येणार आहे, झेड ई स्क्वेअर अपॉन 4π इप्सिलॉन नॉट. हा पार्ट इकडे येईल पूर्णपणे, एम ई व्ही एन स्क्वेअर येणार इथं. क्लिअर पर्यंत? याला आपण काय म्हणणार, इक्वेशन नंबर 1 म्हणणार आहे. आता इथं काय म्हणणार आपण, अकॉर्डिंग टू बोर्स सेकंड पोस्टुलेट. सेकंड पोस्टुलेट प्रमाणे काय येणार सांगा मग, तर तुम्हाला माहिती आहे अँग्युलर मोमेंटम इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2π. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय, एम व्ही आर इक्वल टू एन एच अपॉन काय येणार इथं 2π एम ई व्ही एन आर एन असं म्हणूयात आपण. कोणाची व्हॅल्यू काढायची सांगा, आर एनची व्हॅल्यू काढायची. मग आर एन इक्वल टू एन एच अपॉन 2π एम ई व्ही एन. करेक्ट इथपर्यंत? आता याच्या पुढे त्याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूयात. फ्रॉम 1 and 2 दोघांना काय करणार, इक्वेट करणार आहे आपण. मग इथं आपण असं म्हणूयात, फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून काय येणार सांगा इथं, झेड ई स्क्वेअर अपॉन 4π इप्सिलॉन नॉट एम ई व्ही एन स्क्वेअर इक्वल टू, हा पूर्ण पार्ट लिहून घ्या, एन एच अपॉन खाली काय येणार आहे 2π एम ई, आणि इथं काय येणार व्ही एन येणार. आता शांतपणे बघा काय काय कॅन्सल होतंय, काय काय कॅन्सल होणार यातलं. मग आता बघा इथं हा एच आहे, पायला पाय कॅन्सल, एम ला एम ई कॅन्सल, व्ही एन ला स्क्वेअर कॅन्सल, आणि 2 1 चा 2, 2 2 चा 4. क्लिअर? मग आता राहिलेला पार्ट लिहून घ्या. वरचा न्यूमरेटर तसंच राहणार, झेड ई स्क्वेअर अपॉन खाली इथला 2 पाय कॅन्सल झालंय, राहिलं इप्सिलॉन नॉट, एम ई कॅन्सल झालं, राहिलं फक्त व्ही एन इक्वल टू इथं एन एच, खाली काहीच उरलेलं नाहीये, सगळं कॅन्सल झालंय, म्हणजे आपण खाली काय इथं 1 आहे. आता तुम्हाला रिलेशन पाहिजे व्हीएन आणि एन मधलं. याचा अर्थ हा व्हीएन कुठे गेला पाहिजे, न्यूमरेटरला गेला पाहिजे. कसा न्यायचा त्याला, अपॉनचा इंटू करणार आणि हा एन एच खाली आणायचा इकडं, म्हणजे हा असा पार्ट होणार आहे, झेड ई स्क्वेअर 2 इप्सिलॉन नॉट एन एच इक्वल टू व्हीएन. आता तुम्ही जर शांतपणे नीट बघाल, झेड कॉन्स्टंट, ई कॉन्स्टंट, 2 कॉन्स्टंट, इप्सिलॉन नॉट कॉन्स्टंट, एच कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा पार्ट एकत्र घ्या, चेंज होणारा पार्ट सेपरेट ठेवा, म्हणजे काय होणार 1/n झेड ई स्क्वेअर अपॉन 2 इप्सिलॉन नॉट एच इक्वल टू व्हीएन. आणि तुम्ही जर हा कॉन्स्टंट रिमूव्ह केलात तर तुम्हाला माहिती आहे की व्हीएन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन हे एक्सप्रेशन आपल्याला मिळून जाणार आहे. क्लिअर पर्यंत? आता जसं आपण मागच्या एक्सप्रेशन मध्ये जो पूर्ण कॉन्स्टंट होता त्या कॉन्स्टंटची आपण व्हॅल्यू फाइंड केलेली शॉर्टकटसाठी, सीईटी साठी. ठीक आहे, तसं इथं पण करता येतं, काय प्रॉब्लेम नाही. मी त्याची व्हॅल्यू सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. तर त्याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केले, ते फॉर्म्युलावरून आपण जर काढलं तर ती गोष्ट लक्षात येते लगेच. ती इथं व्हॅल्यू आहे 2.
बघा झेड ई स्क्वेअर अपॉन 2 इप्सिलॉन नॉट एच, याची व्हॅल्यू आहे 2.18 इंटू 10⁻16. ठीक आहे. आणि याचं युनिट काय? याचं युनिट आहे मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड. ठीक आहे, कारण कॉन्स्टंट आहे, व्हेलॉसिटीचं जे युनिट असणार आहे त्याचं युनिट असणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. म्हणजे आपण जर फॉर्म्युला आता हा मॉडिफाय करायचा झाला, हा जो फॉर्म्युला आहे आपण प्रूव्ह केलेला, बघा समजून घ्या, हा जो फॉर्म्युला आहे पूर्णपणे प्रूव्ह केलेला, हा जर फॉर्म्युला आपल्याला मॉडिफाय करायचा झाला, कसं करणार आपण मॉडिफाय फॉर्म्युला? तर समजून घ्या, मॉडिफाय करायचा असेल तर VN इक्वल टू हा या सगळ्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू 2.18 इंटू 10⁻16 मीटर पर सेकंड अपॉन खाली काय येणार आहे n, या पद्धतीनं. आणि इथं आपल्याला नवीन रिलेशन किंवा फॉर्म्युला मिळू शकतो न्यूमेरिकल साठी. हा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा डायरेक्ट, हा पण पाठ पाहिजेच. ठीक आहे, हा आणि हा हे दोन फॉर्म्युले जर पाठ असतील तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला या पॉईंटवरचं कोणतंही गणित इझिली जमू शकते, काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, एक काम करा, हे व्यवस्थित शांतपणे लिहून घ्या, पूर्ण एक्सप्रेशन प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, यानंतर याच्यावरचे आपण जे काही फॉर्म्युले आहेत, म्हणजे व्हेलॉसिटीचा वापर करून, ह्या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन काढता येते, फ्रिक्वेन्सी काढता येते, अँग्युलर स्पीड काढता येते. या तिघांसाठी पण फॉर्म्युले कसे तयार होतात ते आपण बघणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत हे व्यवस्थित लिहून घ्या. आता आपण VN चा फॉर्म्युला प्रूव्ह केला, बरोबर आहे, व्हेलॉसिटी ऑफ nth ऑर्बिट. आता त्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला अजून काय काय फाइंड करता येऊ शकतं? पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ इलेक्ट्रॉन फाइंड करता येऊ शकतं, अजून फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ इलेक्ट्रॉन फाइंड करता येऊ शकतं, अजून अँग्युलर स्पीड फाइंड करता येऊ शकतं. इव्हन क्वेश्चन मध्ये तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ इलेक्ट्रॉन, असंही विचारलं जाऊ शकतं. मग असं जरी विचारलं तरी एक्सप्रेशन पूर्णपणे सेम आहे, फक्त हा जो पार्ट आहे जो आता मी तुम्हाला सांगणार आहे, 3 फॉर्म्युले कसे प्रूव्ह झाले आणि हे फॉर्म्युले पण पाठ करणं गरजेचे आहे. तर ते जर तुमच्या लक्षात आलं तर ओव्हरऑल तुम्हाला कसाही प्रश्न त्यांनी विचारू द्या, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, मग आता बघा VN चा फॉर्म्युला पूर्णपणे हा माहिती आहे तुम्हाला, आणि जर कॉन्स्टंट आपण ची व्हॅल्यू काढली तर 2.18 इंटू 10⁻6 अपॉन n. डायरेक्ट तुम्हाला जो काय ज्या ऑर्बिट मधली व्हेलॉसिटी विचारली त्या ऑर्बिट मधली व्हेलॉसिटी तुम्ही डायरेक्ट फाइंड करू शकता या फॉर्म्युलानं. ठीक आहे, शॉर्टकट आपल्याला माहिती आहे. आता तुम्हाला माहिती आहे की व्हेलॉसिटी जर माहित असेल तर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन काढताना टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. आता इलेक्ट्रॉन फिरतोय, कसा फिरतोय? सर्क्युलर फिरतोय. सर्क्युलर फिरतोय म्हणजे तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय? सर्कम्फरन्स एवढे डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय? 2πrn अपॉन स्पीड म्हणजे VN असणार आहे. क्लिअर? मग आता काय करणार आपण इथं? तर इथं 2π बाहेर ठेवणार, RN आणि VN ह्या दोघांचे पण फॉर्म्युले आपले पाठ आहेत. RN आणि VN चा वरती इथं RN चा फॉर्म्युला पुट करणार आणि VN खाली आहे. VN खाली आहे म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये, मग फॉर्म्युला जो काय हा असणार आहे तो आपण उलटा पुट करणार. आता इथं मी Z घेतलेलं नाहीये, लक्षात घ्या, हायड्रोजन ॲटमसाठी आपण कन्सिडर केलं, हे लक्षात ठेवा. मग आता इथं ह्या व्हॅल्यू पुट केल्या, VN चा पण फॉर्म्युला पुट केला. कॅन्सलेशन काय होते बघा, एक तर पायला पाय फक्त कॅन्सल होते माझ्या मते, बाकी काय कॅन्सल होणार नाहीये. मग बाकी मल्टिप्लिकेशन केलं आणि पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला हा 4 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर h क्यूब n क्यूब अपॉन m e raised to 4. आता सांगतो, न्यूमेरिकल मध्ये, टेक्स्ट बुक मध्ये, PYQ मध्ये तुम्हाला हा पण फॉर्म्युला वापरायचा आहे आणि काही क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला हा वापरायचा आहे. मॅक्सिमम ठिकाणी हा वापरलाय फॉर्म्युला त्यांनी. म्हणजे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचे फॉर्म्युले पाठ करत असताना लक्षात ठेवायचं की हा कधी वापरायचा आणि हा कधी वापरायचा. हा वापरताना तुम्हाला गिव्हन डाटा काय असेल, रेडियस ऑफ nth ऑर्बिट आणि व्हेलॉसिटी ऑफ nth ऑर्बिट हे दिलंच पाहिजे त्यांनी, तरच तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. पण याच्या व्यतिरिक्त जर त्यांनी प्रिन्सिपल क्वांटम नंबर दिलाय किंवा चार्ज दिलाय, मास ऑफ इलेक्ट्रॉन दिलाय, त्यानंतर प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिले, म्यूची व्हॅल्यू दिले, तर मात्र तुम्हाला हा फॉर्म्युला वापरणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग यासाठी तुम्हाला लॉग टेबल वापरावं लागेल. आता ह्याच्यावरून तुम्ही सीईटीचा जर विचार कराल तर सीईटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पण आपण जर विचार केला तर इथं रिलेशन जर बघायला गेलात तर पिरियड हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे क्यूब ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबरला. मग ही पण एक एमसीक्यू होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे हा पार्ट जर तुम्ही क्लिअर केला तर तुमच्या एमसीक्यूचा पण पार्ट क्लिअर होतोय, न्यूमेरिकलचा पण पार्ट क्लिअर होतोय आणि कन्सेप्ट पण क्लिअर होतोय. ठीक आहे, सिमिलरली जर पिरियड माहिती आहे तर फ्रिक्वेन्सी काढायला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण फ्रिक्वेन्सी आणि पिरियड मध्ये काय रिलेशन आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात ते. म्हणजे जो फॉर्म्युला पिरियडचा आहे तोच फॉर्म्युला इथं फ्रिक्वेन्सीचा असणार आहे, पण उलटा असणार आहे इथं. क्लिअर पर्यंत बरोबर रेसिप्रोकल म्हणजे असा फॉर्म्युला ह्याच्या उलट केलं की तुम्हाला फ्रिक्वेन्सी मिळणार आहे. एकतर हा फॉर्म्युला फ्रिक्वेन्सीचा वापरलाय किंवा फ्रिक्वेन्सीचा अजून कोणता फॉर्म्युला वापरलाय त्यांनी, जसा पिरियडचा होता कोणता 2πrn अपॉन VN, ह्याच्या उलट करा, VN अपॉन 2πrn असणार आहे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी फाइंड करायला लावली तर हा पण फॉर्म्युला लक्षात ठेवा, हा पण फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि या फॉर्म्युल्यावरून रिलेशन लक्षात ठेवता येऊ शकतं की फ्रिक्वेन्सी आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या क्यूब यांच्यात इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे, म्हणजे हा एक सेक्शन लक्षात आला तुमच्या. त्यानंतर आता अँग्युलर स्पीड साठी पण काय बघा, आपल्याला VN माहिती आहे, RN माहिती आहे आणि हे रिलेशन एक माहिती आहे जे रोटेशनल डायनामिक्स मध्ये होतं की व्हेलॉसिटी ऑफ nth ऑर्बिट इक्वल टू RN आणि ओमेगा. मग ओमेगा काढायचं म्हणजे अँग्युलर स्पीड काढायचं तर VN अपॉन RN करणार आपण. ह्या दोन्ही पण व्हॅल्यू जर मी इथं पुट केल्या, कॅन्सल आउट केलं तर मला ओमेगा मिळतंय या पद्धतीनं, पाय me e raised to 4 2 n क्यूब h क्यूब इप्सिलॉन नॉटचा स्क्वेअर. इथं पण तुम्ही बघा की ओमेगा आणि n क्यूब मध्ये जर रिलेशन तयार करायला गेलात तर ओमेगा म्हणजे अँग्युलर स्पीड इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबरला, प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या क्यूबला. ठीक आहे, मग हा सेक्शन फार महत्वाचा आहे. हा सेक्शन काय इम्पॉर्टंट आहे तर हा सेक्शन सीईटी साठी इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला
जर तुम्ही PYQ बघाल, आपण न्यूमेरिकल ह्या नंतरच्या पुढच्या लेक्चरला घेणारच आहे, त्या न्यूमेरिकलमध्ये पण लक्षात येईल की हा फॉर्म्युला त्यांनी कसा यूज केलाय, हा फॉर्म्युला कसा यूज केलाय. तर हे सगळे फॉर्म्युले तुमचे पाठ असणं गरजेचे आहे. त्यामुळे नेक्स्ट लेक्चरच्या पूर्वी तुमचं एक्सप्रेशन क्लिअर असणं गरजेचं आहे. हे फॉर्म्युले तुमचे तोंड पाठ असणं गरजेचे आहे. नुसते लिहून काय फायदा नाही, मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरला सांगतो. ठीक आहे, त्यासाठी हे परफेक्ट करा. आणि हे जर तुम्ही परफेक्ट करत गेलात तर तुम्ही नंतर MCQ ज्यावेळेस सोडवाल त्यावेळेस त्याचा बेनिफिट 100% होणार आहे. फिजिक्स अजिबात अवघड वाटणार नाही. ठीक आहे, फक्त जसं सांगतोय तसं तुम्ही प्रिपेअर करायला सुरुवात करा. ठीक आहे, मग एक काम करा, हे व्यवस्थित लिहून घ्या आता.